सरळ मुद्द्याचं बोलतोय। आज अंजनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे, हा वाद मिटवण्यासाठी पवनकरवर परभणीवरून आला असेल किंवा तेथील मराठा समाज बांधव, मी पुण्यावरून आलो होतो आणि एसपी साहेब असतील, आमदार साहेब असतील, त्या ठिकाणी अनेक मराठा समाजाचे तरुण होते आणि सर्वांमध्ये चर्चा झाली की जो स्मारक बसवलेला आहे ते जर मंदिराच्या जागेत असेल तर आम्ही स्थलांतरित करायला तयार आहोत। आणि परांडे बाबा यांच्यासोबत मी वैयक्तिक बोललोय, हे तुम्ही परांडे बाबा यांना सुद्धा विचारू शकता। परांडे बाबा यांनी सुद्धा सांगितलंय की जर ते आपल्या जागेत असेल आणि ते जर हटवत असतील, स्थलांतरित करत असेल तर काहीही अडचण नाही, याला माझा होकार आहे। ते सुद्धा खुश झाले। म्हणजे दोन्हीकडचं वातावरण पूर्णपणे शांत होणार होतं, दोन्ही बांधव एकोप्याने राहणार होते। पण त्या ठिकाणी जे स्वतःला ओबीसी योद्धा म्हणतात असे लक्ष्मण हाके हे आल्याच्या नंतर जाणीवपूर्वक या महाराष्ट्रात मराठा धनगर वाद कसा पेटल यावरती त्यांनी भाष्य केलं। आणि आमच्यासारखे पवनकरवर असेल, मी असेल, जे प्रकरण आम्ही मिटवू लागलो तर आम्हाला सांगितलं की हे प्रकरण मिटवायचं नाही बांधवांनो, प्रकरण वाढवायचंय। आम्ही म्हटलं हे प्रकरण मिटवायचंय, पण त्यांनी सांगितलं मिटवायचं असेल तुम्ही बाहेर निघा। आणि माऊली हळणवरला सांगितलंय की विष्णू कुराडे असतील, पवनकरवर असेल, यांना बाहेर जायला सांगा, कारण हे प्रकरण मिटवायला आलेले आहेत। मग या महाराष्ट्रात तुम्हाला जो भोळा बाबडा धनगर समाज आहे यांना काय फक्त तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे का? आणि विशेष करून मराठवाड्यातला जो धनगर समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तो तुम्हाला चालत नाही। म्हणजे जे मिटवायची भूमिका घेतात हे तुम्हाला चालत नाहीत। लक्ष्मण हाके जरा स्वतःला नाही तर स्वतःच्या जीवाला काहीतरी वाटू द्या, जनाची नाही तर मनाची जरा लाज बाळगा। या महाराष्ट्रातला भोळा बाबडा धनगर समाज, मेंढपाळ बांधव धनगर समाज आज तुमच्यामुळे कुठं राहिलाय? आणि खरा या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी पसरवत असेल तर ते लक्ष्मण हाके। आणि येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर याला कारणीभूत सुद्धा लक्ष्मण हाके राहील। मी त्या समाजातला आहे, धनगर समाजाचा आहे, तरी सुद्धा हे बोलतोय आणि जबाबदारीपूर्वक बोलतोय, कारण लक्ष्मण हाकेला या महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, अर्थकारण करायचं आहे, बाकी काहीच नाही। त्यामुळे या महाराष्ट्रातील भोळ्या बाबड्या धनगर समाजानं सावध व्हा। जे प्रकरण मिटत आलेलं होतं किंवा मिटणार होतं ते वाढवण्याचं काम लक्ष्मण हाकेनं केलंय, ते वाढवण्याचं पाप लक्ष्मण हाकेनं केलंय, एवढं बोलतोय। सर्वांना जय मल्हार। आज मी सोलापूर जिल्ह्यामधल्या अंजनगाव या ठिकाणी गेलो होतो। तिथली परिस्थिती मी जाऊन बघितली आणि ह्याच्यावर मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही समाजातला वाढता तणाव हा मिटला पाहिजे। गावगाड्यातला धनगर समाज, मराठा समाज हा विनाकारण ह्या विषयाला धरून त्यांच्या मनामध्ये गैरसमज झाला नाही पाहिजे। आणि ही प्रामाणिक भूमिका माझी होती आणि मी तिथं मांडली। पण मी अशी काही मध्यस्थीची भूमिका मांडल्यावर तिथल्या काही लोकांना पटलं नाही। त्यांना असं वाटलं असेल कदाचित की मराठवाड्यातला धनगराचं पोरग येऊन इथले प्रकरण जर मिटवत असेल तर त्यांची किंमत काय? प्रामाणिक आहे हेच त्यांना वाटलं। आणि मी ऑब्झर्व केलं की प्रकरण मी नेहमी सांगत असतो, आपण जिथं जायचं तिथं प्रकरण मिटलं पाहिजे। तर तुम्ही नेते, योद्धे किंवा माणूस, कारण माझी प्रामाणिक भूमिका असते, मी जिथं जातो तिथं मी प्रामाणिकपणे जे सत्य आहे ते बोलतो। आणि मग ते आपल्याला पटलं काय नाही पटलं ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं। मी तिथे गेलो, मला जे सत्य परिस्थिती आहे ते मी मांडली, पण तिथल्या काही लोकांना पटली नाही। तिची भूमिका, माझी भूमिका एक होती की दोन्ही समाजानं तिथल्या एक बसून तिथल्यामध्ये मार्ग काढा, आणि तो समाज मान्य पण होता। पण काही तिथल्या आलेल्या बाहेरून लोकांना त्याच्यामध्ये राजकारण करायचंय हे मी जवळून बघितलंय। त्याच्यामुळं मी तिथून सरळ निघून आलोय। काही लोक पोस्ट करायलेत की मला हे केलं, हे काय की केलं, पण मी तिथून माझ्या स्वतःच्या मतानं आणि विचारानं मी तिथून निघून आलोय। मी विचार केला, आपलं म्हणणं जर त्यांना पटत नसेल, मराठवाड्यातला धनगर आणि पश्चिम महाराष्ट्र धनगर यांनी 100% हेच आहे, मराठवाड्यातलं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रात चालत नाही, हे मी प्रामाणिकपणे आज मी डोळ्यानं बघितलंय आणि त्याचा अनुभव मी घेतलाय। यांनी मी बोलत असताना मला नाही काही बोलू नका याचा अर्थ की ह्यांना कुठेतरी मध्यस्थी करणारा माणूस नकोय, ह्यांना हे वाद वाढवायचा आहे की काय असा प्रश्न मला नक्कीच पडतंय। पण चला ठीक आहे, एवढं माझी भूमिका मी स्पष्ट मांडली। जे कोणी फेसबुकवर मला जे काही पोस्ट आज मी बघतोय त्याच्यावरून मला सांगायचंय, जिथं मला
पटत नाही तिथं मी एक सेकंद सुद्धा थांबत नाही, कारण की मी स्वाभिमानी माणूस आहे. कोणाला काय वाटायचे काय मला माहित नाही. मला जे वाटतंय ते मी प्रकटपणे बोलतो, करतो. आणि माझी प्रामाणिक भूमिका आहे की धनगर समाज आणि मराठा समाज हे एकोप्यानं होता आहे आणि इथून पुढे सुद्धा राहायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणी राजकारण केलं नाही पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. कोणाला काय वाटतं याच्यावरनं मला काही घेणं देणं नाही. जय मल्हार, जय शिवराय, जय ओबीसी. जय मल्हार. जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारी मंडळी या महाराष्ट्रामध्ये उथळ मात्याने फिरते. सातत्याने जाती आणि धर्मामध्ये द्वेष करण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यात सोबत असणारी काही मंडळी मात्र खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणते. त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. त्यापैकीच पवन करवर आणि विष्णू कोराडे, जे की काल अंजनगावमध्ये माढा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं जो वाद निर्माण झाला होता, त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेलेली ही मंडळी आणि या मंडळींनी त्या ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती बघितली आणि त्या परिस्थितीनुसार धनगर समाज आणि मराठा समाजांचा प्रशासनासोबत सुसंवाद करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि तो मार्ग त्यांनी यशस्वी होण्या इतका आणि अतिशय चांगला निर्णय घेण्या इतका त्यांनी निर्णय जो काही घेण्याचा प्रयत्न केला होता, त्याला मात्र लक्ष्मण हाकेसारख्या व्यक्तींनी विरोध केला आणि त्यांना सांगितलं, पवन करवर आणि विष्णू कोराडे तुम्ही त्या ठिकाणी अंजनगावमधून निघून जा, आम्ही बघून घेऊ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लक्ष्मण हाकेंना या महाराष्ट्रामध्ये शांतता राहू द्यायची नाही. लक्ष्मण हाकेला महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासोबत स्वतःचं महत्त्व या महाराष्ट्रामध्ये वाढवायचं आहे आणि ते जातीय द्वेषातून. खरं म्हणजे ही गोष्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आत्म्यालासुद्धा त्या ठिकाणी जी काय लक्ष्मण हाकेंनी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं असेल की माझंच नाव घेऊन किंवा माझ्या जातीतील एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं चुकीचं कृत्य करतोय. खरोखर ही खूप निषेधार्ह गोष्ट आहे. राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या गाववाल्यांनी मिळून जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. म्हणजे गाववाल्यांनी ठरवलं मंदिराच्या बाजूला ठेवायचा, बाजूला ठेवा, रस्त्याच्या मध्ये ठेवायचा, रस्त्याच्या मध्ये ठेवा, चौकात ठेवा किंवा आणखी कुठं ठेवा, त्याबद्दलची आपली बाहेरच्यानी कुठलीही भूमिका व्यक्त करू नये. जे ते गाववाले निर्णय घेतील तेव्हा तो आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. परंतु बाहेरच्यानी विनाकारण त्या ठिकाणी जाऊन जातीय द्वेष करणं, एकमेकांमध्ये तेढ निर्माण करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं कुणीही करता कामा नये. माझी लक्ष्मण हाकेला विनंती आहे की तुम्ही आमचं मराठा म्हणून कोणाचं ऐकू नका. तुम्ही विष्णू कोराडे आणि पवन करवर जे सांगतायत ते मात्र ऐका. एवढीच माझी लक्ष्मण हाकेला आणि तमाम धनगर बांधवांना विनंती आहे. धनगर बांधवांना आणखी एका गोष्टीची मी आठवण करून देऊ इच्छितो की भावांनो, ज्या वेळेस तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी, भविष्यासाठी, त्यांचं त्या ठिकाणी शिक्षण आणि प्रगती होण्यासाठी दीपक भाऊ बोराडे लढत होते, त्या दीपक भाऊ बोराड्यांच्या लढ्यामध्ये जी आज मंडळी जातीय द्वेष त्या पुतळ्याच्या आडून पेरते आहे, जी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करते आहे, ती जातीचं नाव घेऊन, धनगर समाजाचं नाव घेऊन लक्षात ठेवा ती विरोध करते आहे. तर ती मंडळी धनगर समाजाला एस टीमधलं आरक्षण मिळावं म्हणून कुठं तोंड लपवून बसली होती, हा प्रश्न धनगर समाजाने त्यांना विचारणं गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे आम्ही अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण धनगर समाजाच्या सोबत उभा राहिलोत. त्यावेळेस काय या मंडळींनी आकांतांडाव केला नाही. त्यावेळेस काय या मंडळींनी सगळ्या आकाश पाताळी एक करून त्या ठिकाणी कालवा केला नाही धनगर समाजाला एस टीतलं आरक्षण मिळावं म्हणून. का तर त्यांना माहीत होतं धनगर समाजातलं एस टीचं आरक्षण जर मिळालं तर आपली राजकीय महत्त्व सगळं संपून जाईल. आपण पुन्हा कशाच्या जीवावर राजकारण करायचं, कशाच्या जीवावर त्या ठिकाणी पैसा गोळा करायचा किंवा अन्य काही उद्दिष्ट साध्य करायचं, ते आपलं सगळं बंद पडेल. म्हणून त्याने दीपक भाऊ बोराडेला मोठ्या ताकदीनं पाठिंबा दिला नाही. उलट पक्षी दीपक भाऊ बोराड्यांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी त्यावेळेससुद्धा बारामतीमधलं राजकारण त्यांनी हुडकून काढण्याचा प्रयत्न केला आणि नाही त्या दिशेला धनगर समाजाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु धनगर समाजाचं ज्यात कल्याण आहे म्हणजे एस टी आरक्षण, त्या मात्र मुद्द्यावर ते कधीच आक्रमक झालेले आम्ही बघितलेलं नाही. खरं तर ही महाराष्ट्राला आस आहे मोठी की लक्ष्मण हाके सर धनगर समाजाला एस टीतलं आरक्षण मिळावं म्हणून मंत्रालयावरती कधी मोर्चा घेऊन जातात आणि जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथनं कधी उठत नाहीत. हे महाराष्ट्र बघू इच्छितो आहे. परंतु लक्ष्मण हाके तसं अजिबात करताना सर दिसत नाहीत.
ते मात्र जाती जातीमध्ये द्वेष पेरण्यासाठी आणि मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष पेटवण्यासाठी मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरत आहेत. ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून धनगर बांधवांना लक्षात ठेवा, अंजनगावमधील जे काय तिथले मराठे आणि धनगर बांधव मिळून निर्णय घेतील तो आपण सर्वांनी मान्य करावा, एवढंच या निमित्तानं विनंती करतो. पुन्हा एकदा मी विष्णू कोरड्या आणि पवन करवरचं अभिनंदन करतो की त्यांनी अंजनगावमध्ये जाऊन खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जी रास्त भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या कुठल्याही प्रकारे त्या मंदिराला अडथळा येत नाही ही भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय शिवराय, जय मल्हार.